दुनियादारी सगळी काय नाही गेलं अर्ज लिहिल काय रे या आता अर्ज केलेला नाही हो ना पण त्याला कोणी सांगितलं होतं त्या विकीशी दुश्मनी करायला आता पडला असेल बिचारा शाबास ज्याने तुमच्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली त्याच्याविषयी हे असं बोलता तुम्हाला लाज नाही वाटत बरोबर आहे त्याला हे रस्ते उपद्रव करायला कोणी सांगितलं आता भोग म्हणा आपल्या कर्माची फळं आणि किती झालं ना तरी तो त्या ट्रस्टीचा मुलगा आहे झालं त्याचं कोणी वाकडं पण करू शकत नाही हीच तुमची समज तुम्हाला मागे ठेवते गप्पा बसून विकीच्या ताटाखालचं मांजर बनून राहा आज त्याची गुलामगिरी करा आणि उद्या दुसऱ्या कोणाच्या तरी असे हिमंत व्हा पुढे आणि चला माझ्याबरोबर प्रिन्सिपलकडे मीच मूर्ख मी कुणाकडे मदत मागते सगळेच आपल्या जीवाला घेतात जाऊ दे मी एकटीच जाते थांब निशा मी तुझ्या पाठीशी आहे. हे बघ इतरांना जर कुत्र्या मारण्याचं जीवन जगायचं असेल तर जगू दे पण मी आजपासून जगणार नाही मी तुझ्यासोबत प्रिन्सिपलकडे यायला तयार आहे थांब घे सर काल रात्री विकीने राहुलला मारहाण केली पण राहुलला मारहाण करणार मुलगा विकी सुद्धा हे कशावर सर कारण राहुल हा विकीच्या वाईट कामाचा पर्दाफाश करत होता आणि ही गोष्ट विकीला आवडली नाही म्हणून त्याने त्याचा अडसळ दूर केला मला नाही वाटत तसं तरी हे पैसे घ्या आणि राहुलला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा सर आम्हाला पैसे नको तुम्ही विकीवरती काहीतरी ऍक्शन घ्या आता हे सुद्धा तुम्ही मला शिकवणार हे बघा यात मी तुमची काही मदत करू शकत नाही तुम्ही जाऊ शकता ठीक आहे सर आम्ही जातो पण पुढे काय होईल ते तुम्ही बघून घ्या चला रे काय प्रकार आहे हे कॉलेज आहे इथेही काही नियम असतात आणि हे असं एकदम केबिन मध्ये घुसण्याचं कारण सर आम्हाला अशी बातमी मिळाली की या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना रॅगिंग केली जाते आणि या रॅगिंग प्रकरणावर बंदी घातलेली असताना देखील तुम्ही या विद्यार्थ्यांवर कारवाई का करत नाही व्हॉट रबिश कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं खोटं आहे सर या रॅगिंगमुळे बरेच विद्यार्थी कॉलेज सोडून गेलेत आणि तुम्ही या गोष्टीची दखल सुद्धा घेतली नाहीये का हे बघा तुम्हाला कोणीतरी खोटी माहिती दिली आहे या कॉलेजमध्ये असले कुठलेही प्रकार घडलेले नाहीत की ज्याच्यामुळे विद्यार्थी कॉलेज सोडून जातील आणि आम्हाला सुद्धा विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी आहे पण स्वतःची मुलांची नाही हो ना सर शट अप नाउ इट इज बेटर यू गो टू युअर क्लासरूम का सर घाबरला तुम्हीच म्हणाला होता ना की आम्ही काय करू शकतो आता तुम्हाला उत्तर मिळालंच असेल मी सांगत होते कॉलेजमध्ये रॅगिंग सारखे प्रकार चाललेत आणि या रॅगिंगच्या प्रकरणात त्यात या कॉलेजच्या ट्रस्टीचा मुलगा म्हणजेच माझ्या आमदारांचा मुलगा विकी देशमुखही सामील आहे आणि तोच या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे हे बघा मला ह्या प्रकरणाबद्दल काही माहिती नाही मला हे सगळं आत्ताच कळतंय कॉलेज तर्फे योग्य ती चौकशी केली जाईल आणि दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल सर त्याच्याबद्दल किती पुरावे हवे तुम्हाला राहुल पासून बाकी मुलांचे व शिक्षकांच्या मुलाखती रेकॉर्ड केलेले आहेत हे बघा तुम्हाला हवं तर मी आता तुमच्या समोर ट्रस्टीना फोन लावतो ठीक आहे हॅलो हा सर मी कॉलेजमधून यशवंत शिंदे बोलतोय हा तो कालचा जो प्रकार घडलाय
नाव यू मे गो. काय झालं? तुम्ही टाळ्या का वाजवताय? हो राहुल, तू लावलेली एक आग आज वणवा झाली, जी सगळ्यांच्या मनात पेटून उठली. अरे इतके दिवस तो प्राचार्य विकीला पाठीशी घालून वाचवत होता, पण आता त्याला कॉलेजच्या बाहेर काढण्यात आलंय आणि आम्ही सगळ्यांनी मिळून विकीची कंप्लेंट केली आहे पोलिसात. मी काय मोठं काम केलं नाहीये. आपल्याला जो त्रास होत होता त्याच्या विरोधात मी प्रतिकार केलाय, आवाज उठवलाय आणि त्या आवाजाला तुम्ही लोकांनी साथ दिली. मी तर यामधला फक्त एक दुवा होतो. बाकी सगळं काम तर तुम्हीच केलंय. तुम्ही या संघर्षाला तोंड दिलंय. अरे संघर्ष आहे म्हणून तर जीवन आहे. या संघर्षाला जो घाबरला तो भेकड ठरला. आणि मला अजूनही विश्वास आहे आपण भेकड नाही आहोत. आपल्या हृदयात अजूनही ती आग आहे जी धगधगतीये. काही कारणांमुळे ती विझल्यासारखी झाली आहे, पण अजूनही त्यात धग कायम आहे, कारण आपण एकत्र आहोत.